नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गांधीनगरातील सेंट्रल पंचायतमधील गुरु नानक हॉलमध्ये रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील प्रवेश फी 200 रुपये आहे. या शिबिरामध्ये सायटी, थकवा, पोटाचे जुनाट आजार, मानदुखी, पाठदुखी, गुडघादुखी, कंबरदुखी, जुनाट सर्दी, बीपी, वात, हार्मोन्स असंतुलन, स्पॉन्डिलायसिस तक्रार, डोळ्यांचे आजार, मूळव्याध, मानसिक, शुगर, अर्धशिशी, पायाच्या पेंढऱ्या दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात अशा अनेक रोगावर विना दुष्परिणाम, विना शस्त्रक्रिया उपचार होणार आहे. त्याचबरोबर मोक्षवशन उपचार म्हणजे काय हे जाणून घेऊया. मोक्षवशन ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये मोगवर्ट नावाची जडीबुटी जाळून त्याची उष्णता शरीरातील विशिष्ट ॲक्युपॉइंट्सवर दिली जाते. या उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो, रक्तप्रवाह वाढतो व वेदना कमी होतात. हे उपचार प्रामुख्याने ॲक्युप्रेशर केले जातात. मोक्षवशन उपचार केल्यावर खालील फायदे होतात. रक्तप्रवाह सुधारतो व टिश्यू रिकव्हरी जलद होते. साधने व स्नायूंच्या वेदना कमी होतात. सूज, कडकपणा आणि सॅटिस्फनेस कमी करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत. पाठ, मान, गुडघेदुखी, सायटिकामध्ये आराम, तणाव, थकवा कमी करून शरीर रिलॅक्स करते. स्पोर्ट्स इंजुरीमध्ये जलद बरे होण्यास मदत. अशा एक ना अनेक आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर शार्दूल ससे आणि डॉक्टर सुवर्णा ससे यांनी मोहिते मळ्यामध्ये दवाखाना सुरू केला आहे. तो दररोज सायंकाळी 4 ते 9 या वेळेत सुरू असतो. तर कोल्हापूरसह परिसरातील लोकांच्यासाठी कोल्हापूर कळंब्यातील ज्योतिर्लिंग कॉलनी, दत्तोबा शिंदेनगर शेजारी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रुग्ण तपासणी केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायत प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार आणि समाजसेवक स्वप्नील सुभाष नरुटे यांचा पहिला समाजकारण मग राजकारण या वृत्तीचा प्रत्यय आज दिसून आला. नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या आढावा बैठकीत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 3 च्या उमेदवारांच्या आढावा बैठकीदरम्यान शिरोळ तालुक्यातील एका व्यक्तीच्या अकस्मात निधनाचे वृत्त समोर आले. या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी स्वप्नील नरुटे यांना तातडीने उपस्थित राहण्याची गरज होती. त्यांनी याबाबत त्वरित खासदार धैर्यशील माने यांना परिस्थितीची माहिती दिली. खासदार माने यांनी स्वप्नील नरुटे यांना सर्वतोपरी पाठबळ देत पहिले प्राधान्य जनतेच्या सेवेला द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले. या सहकार्यामुळे स्वप्नील नरुटे यांनी तात्काळ शिरोळला धाव घेऊन मृत व्यक्तीचे शवविच्छेदन केले. स्वप्नील नरुटे यांचे समाजकारण आणि राजकारणावरील दृष्टिकोन जनतेच्या हितासाठी प्रामुख्याने केंद्रित आहे. या वृत्तीमुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. नागरिकांनीही त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे स्वागत करत कौतुक व्यक्त केले आहे. उमेदवार म्हणून नाही तर माणूस म्हणून स्वप्नील नरुटे आपली खरी ओळख दाखवली असून संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेली तत्परता आणि मानवतेवरील निष्ठा आम्ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हातकणंगले आणि शिरोळ तालुका क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष मदतीसाठी तात्काळ धाव घेणाऱ्या उमेदवारांची ही वृत्ती समाजात नवा आदर्श निर्माण करत आहे. या घटनेमुळे स्पष्ट होते की स्वप्नील नरुटे यांचे मतदारांना दिलेले वचन फक्त शब्दात नाही तर कृतीतही दिसून येत आहे. उमेदवार आणि समाजसेवक या दोन्ही भूमिकेत संतुलित राहून लोकसेवेवर लक्ष केंद्रित करणारे स्वप्नील नरुटे प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनतेच्या मनावर ठसा उमटवत आहेत अशी प्रतिक्रिया प्रभागातील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नमस्ते, मी स्वप्नील नरुटे, राहणार हातकणंगले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आता इलेक्शनची रणधुमाळी आहे. हातकणंगले प्रभाग 3 मध्ये मी शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण ह्या चिन्हावर इलेक्शन लढावा लागलो आहे. इलेक्शन लढवणं हा काय माझा हेतू नव्हता. मी काय राजकारणी माणूस नाही आहे. आजपर्यंत 25-20 वर्ष झालं मी समाजकारण करतो आहे आणि पोस्टमॉर्टममध्ये ही कामं करतो आहे. आज हातकणंगलेमध्ये एक मीटिंग होती आमच्या पक्षाची आणि त्या टायमाला फोन आला की शिरोळमध्ये एक पोस्टमॉर्टमला बॉडी आहे. ती मीटिंग बाजूला ठेवली आणि खासदार धैर्यशील माने साहेबांनी सुद्धा एका शब्दामध्ये सांगितले की तू सामाजिक कार्यकर्ता आहेस, तू सामाजिक कार्यकर्ताच राहायचं, राजकारणाचा तुझा काही संबंध असणार आहे आणि पहिला जाऊन काम कर आणि नंतर राजकारणाचं बघू, ह्या भाषेत त्यांनी सांगितले. तसेच इथून पूर्वी आणि इथून पुढं जरी मी लोकांचं काही कौल असेल तुम्हाला मान्यच असणार आहे, पण माझ्या सेवेत कुठला खंड नसणार आहे. जे माझं काम आहे त्यालाच मी प्राधान्य देणार, कारण हे माझे उपजीविकेचं साधन आहे.
आज पण लोकप्रतिनिधी असतील किंवा पत्रकार बंधू असतील यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, पण मला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेता आलं नाही काही तर नियमांमुळं. त्यामुळं समाजसेवा करत असताना मी आता दुसरा एक मार्ग म्हणून हे नगरसेवक पदासाठी उभा आहे.